दुसऱ्या रूल मध्ये काय असतं बरं, जर एखादा मायनस नंबर प्लस नंबरला जर मल्टिप्लाय करत असेल तर उत्तर मायनस येईल. भले तो प्लस नंबर मागो असेल पुढे असो. म्हणजे आता -5 मल्टिप्लाय बाय 2. आता 5चा पाडा 2 पर्यंत म्हणा 10 इज इक्वल टू 10. पण उत्तर काय येईल मायनस. पण इथं काय लिहायचं, मायनस साइन लिहायचं अगोदर. तर मायनस 10 उत्तर येईल. ओके. आता तिसरा रूल, आता अगोदर मायनसचं चिन्ह मायनस नंबर घेतलेला होता. आता आधी पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा मग मायनस नंबर घ्यायचा. आता 5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे -2. आता सांगा 5 गुणे 10 इज इक्वल टू 10. पण इथं काय मायनस आहे, याचा तर मायनसच साइन आहे. ओके. आता चौथा रूल. आता चौथा रूल मध्ये जर एखादा मायनस नंबरला जर मल्टिप्लाय करत असेल तर उत्तर काय येईल बरं, जर एखादा मायनस नंबरला जर मल्टिप्लाय करत असेल तर त्याचं उत्तर इकडे येताना प्लस येईल. विशेष अटीच्या झोपडी करून जाणारा रस्ता फार काळोखात रात्र होती. त्या दिवशी रस्ता आपण दिसेनासा झाला होता. असे रात्रमध्ये पेटर पॉट हात चालत होता. त्या चांगल्या पूर्वक होत्या. तिथे फार शांतता व त्याच्या माणसांनी नव्हतं एवढा फास्ट चालत होता. A dog had tormented sounded close at hand, and the man who lived on the road plowed up the issue of his own footsteps, following him like a knife. तो पेटर कोच चालत होता. त्याचा पावलांचा आवाज येत होता. त्याला असं वाटत होतं की माझ्या मागे कोणीतरी पाठलाग करत आहे. प्रत्येक पावलांचा आवाज न योग्य घेण्याचा प्रयत्न करत होता. तिथे झाडांच्या पाल्यांचे सुद्धा आवाज येत होता. त्यामुळे त्याला सावकाश सुद्धा आवाज येत होता. तो सावकाश चालायचा प्रयत्न करत होता पण त्याला त्याच्या पायाचा आवाज येत होता. तितक्या आवाज दिला त्यामुळे त्याला सावकाश चालले जावं. तेवढा वेळ न होता मिस्टर ॲडीच्या छोट्या घराजवळ थांबतो. त्याने आता पाहिले की त्या खिडकी मधून उजेड येत होता. म्हणजे त्या मिस्टर ॲडीज विंडो समोर वाकल्या होत्या. Tanggapan sang sekretariat Madam, face.